रायरेश्वर देखील मतदानासाठी सज्ज झालेला आहे। शिडी दोरखंडाच्या सहाय्याने निवडणूक साहित्य हे गडावर पोहोचवण्यात आलंय। रायरेश्वर हा महाराष्ट्रातील एक आव्हानात्मक मतदान केंद्र आहे। दुर्गम असा मतदान केंद्र असं आपण म्हणू शकतो। छत्रपती रायरेश्वर ही आता छत्रपतींचा रायरेश्वर हा देखील मतदानासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। रायरेश्वर देखील मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज झालेलं आहे। शिडी दोरखंडाच्या सहाय्याने निवडणूक साहित्य हे गडावर पोहोचवण्यात आलंय। रायरेश्वर हा महाराष्ट्रातील एक आव्हानात्मक मतदान केंद्र आहे। तर आपल्यासोबत रत्नागिरीमधून राजेश जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। राजेश, तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे, कशा पद्धतीने तिथला उत्साह आहे? हा, बरोबर आहे। आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान होते, मात्र मतदारांमध्ये उत्साह दिसत नाहीये। मी आज चिपळूण तालुक्यातील रामपूर 172 बूथ क्रमांक इथे मी उभा आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय, कुठल्याही प्रकारचा उत्साह दिसत नाही मतदारांमध्ये। कारण सकाळी 6:45 लोक इथं काही आलेली होती, 7-8 जण। मात्र आता बघितलं, आता वाजलेत 8:05 झालेत, मात्र एकही मतदार दिसत नाही आपल्याला। याच्यावरून आपण समजू शकतो की याच्या मतदारांमध्ये किती उदासीनता आहे ती, कारण जो उत्साह आहे तो दिसत नाहीये। कारण काय असू शकतं आपण अंदाज लावू शकत नाही, मात्र मतदार अजूनही उत्साही नाहीयेत। कारण कदाचित मतांतर किंवा मग जे पक्षांतर वगैरे हा विषय असेल, किंवा मग जे कार्यकर्ते आहेत, जे उमेदवारांचे कार्यकर्ते आहेत, ते लोकांपर्यंत पाहिजे तसं पोहोचत नाहीत, त्यांना पाहिजे तसं कन्व्हिन्स करत नसतील कदाचित, म्हणून होऊ शकतं। मात्र काही वेळातच मतदारांचा ओघ चालू होईल। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांची यंत्रणा सज्ज आहे। महसूल खाती किंवा इतर सर्वच खाती आपापल्या परीने आपलं काम करत आहेत। जी, फारच उदासीन असं आपल्याला दृश्य दिसतं आहे। तर राजेश, यामागची कारणं अद्यापही आपल्याला कळली नाहीयेत असं आपण म्हणतायत। वातावरणाचा देखील ह्या मध्ये एक मोठा भाग असू शकतो असं आपण म्हणायला काहीच हरकत नाहीये। खरं तर एकंदर जर आपण बघितलं, कशा पद्धतीने सोयी सुविधा तिथे देण्यात आलेल्या आहेत? संपूर्णपणे इथे यंत्रणा पूर्ण सरकारी सुसज्ज झालेली आहे। जर कोणाला ऊन आहे, जर चक्कर वगैरे आलं किंवा मग फर्स्ट एड बॉक्स वगैरे सर्व ठेवलेलं आहे, संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे। मात्र मतदारांचा जो उदासीनता आहे ती कुठेतरी गूढ आहे। कारण आज हे ज्या बूथवर मी आहे तिथे खरं तर आज 7 वाजल्यापासूनच, कारण मी स्वतः इथं मतदान करतो, सकाळी 7 वाजल्यापासून इथं खूप गर्दी होते। मात्र यावेळेला मतदार दिसत नाही। याचं कारण काय हे मात्र अजूनही समजू शकले नाही। कदाचित सकाळची कामं आहेत ती आटपून किंवा उरकून ती मतदार पुन्हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येतील, ही आपण आशा बाळगू शकतोय। जी, एकंदर हे सगळे पाहता किती टक्के मतदान होऊ शकतं असं वाटतंय? अंदाज आपण साधारण रत्नागिरी जिल्ह्याचा मागचा रेकॉर्ड असा आहे की साधारण एक 60 ते 65%, अगदीच उच्चांक काढला तर 70% पर्यंत मतदान होतं। पण आता ह्या वेळेला किती मतदान होतं यावर अवलंबून आहे। मी मगाशी म्हणालो तसं, जे उमेदवार आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते लोकांना किती बाहेर काढतात, किती कन्व्हिन्स करतात, हे महत्वाचं ठरणार आहे याच्यामध्ये। जी, एकूणच नव मतदार किती आहेत तिथे? साधारण एक 14 ते 14,500 पर्यंत नवीन मतदान इथं नोंदणी झालेली आहे। मात्र अजूनही तरुण वर्ग कोणता इथं उपस्थित राहिलेला नाही। याच्यातनं आपण अंदाज लावू शकतो की काय नक्की इथली परिस्थिती आहे। जी, हा जो निरुत्साह आपल्याला दिसून येतो याची कारण आपल्याला काहीच कळत नाहीये। तर राजेश, मात्र खरं बघता हा तिसऱ्या टप्प्यातील मतदान बघता टक्का वाढणं अपेक्षित होतो, मात्र तो दिसत नाहीये। राजेश, हा, बरोबर आहे। खरं तर हा तिसरा टप्पा आहे आणि मतदानाचा टक्का वाढणं तितकंच अपेक्षित आहे। बघूया काही वेळातच मतदानाचा टक्का किती आहे ते आपल्याला समजा दुपारनंतर खरं तर कळणार आहे आपल्याला की मतदान किती टक्के होणार आहे ते। मात्र दुपारनंतर सुद्धा उन्हाचा पारा वाढणार आहे, कारण इथे कोकणामध्ये नेहमीच पावसाच्या वेळेला पाऊस खूप असतो, उन्हाच्या वेळेला ऊन जास्त असतं आणि थंडीच्या वेळेला थंडी जास्त असते। त्यामुळे आता उन्हाळा वाढलेला आहे, उकाडा वाढलेला आहे। त्यामुळे
संध्याकाळी 4 नंतर जास्त लोकांचा ओघ येण्याचा राहील कदाचित, मात्र 11च्या आधी लोक येतील अशी अपेक्षा आहे. जी जी राजेश, आपण पहिल्या 2 टप्प्यातील मतदान जर बघितलं तर त्याचं हे एक कारण होतं मोठं की उन्हाचा तडाखा वाढलेला होता आणि त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी निरुत्साह दिसून आले होता. मात्र इथे जर आपण पाहिलंय रत्नागिरीमध्ये तर याची काही कारणं वेगळी देखील असू शकतात असं आपल्या म्हणण्यानुसार आम्हाला कळतंय. राजेश, मुळात कसं आहे, रत्नागिरी हा दुर्गम भाग आहे आणि पूर्ण रत्नागिरी जिल्हा 2 विभागामध्ये विभागलेला आहे. म्हणजेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी असे 2 भाग पडलेले आहेत. त्यामुळे रत्नागिरी काही ठिकाणी दुर्गम भाग आहे, पोचायला लोकांना वेळ लागतो तो मतदान केंद्रापर्यंत. मात्र तशी व्यवस्था केलेली आहे सरकारी यंत्रणेनं, किंवा मग काल कलेक्टरांनी अनाऊन्सही केलेलं होतं की शक्य तितक्या लवकर जा, ऊन होऊ देऊ नका, उन्हाच्या आधी मतदान करा. जर समजा कोणाला चक्कर आलं उन्हामुळे किंवा मग भोवळ आली तर फर्स्ट एड बॉक्स वगैरे ठेवलेला आहे. तशी सरकारी यंत्रणे त्या पद्धतीनं तयार आहे. जी जी, आणि कोणकोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत वृद्धांसाठी, अपंगांसाठी तिथे काय व्यवस्था करण्यात आली? जर जे वृद्ध आहेत त्यांना घरच्या घरीच मतदान करायचं आहे किंवा मग इथे रस्त्याजवळ जे बूथ असल्यामुळे कुठल्या प्रकारची असुविधा जाणवणार नाही, कारण आत पाहिलं तर फर्स्ट एड बॉक्स वगैरे सगळ्या प्रकारची तयार आहे. त्यामुळे आताच म्हणजे आपला कर्मचारी काही काम करत असताना त्याला हाताला लागलं, मात्र लगेच तिथे फर्स्ट एड बॉक्स होता, त्याने लगेच बँडेज गुंडाळलं. त्यामुळे तिथं नक्कीच समजलं आपल्याला की तिथे फर्स्ट एड बॉक्स वगैरे सगळी व्यवस्था ठेवलेली आहे. मात्र मतदारांचा जो निरुत्साह आहे तो कुठेतरी आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. जी जी राजेश, तुम्ही असेच जोडलेले राहा. त्यापूर्वी आपण 3ऱ्या टप्प्यातील मतदानाचा टक्का पाहूयात.